चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी नवोदय प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिप तसेच NMMS च्या दृष्टिकोनातून लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। तर त्यातील आज समोरील लेक्चर घेणार आहोत बघा आपण भागाकार। भागाकार मध्ये एक्झाम्पल नंबर 1 42/6। तर बघा सुरुवातीला आपण काय करणार या ठिकाणी 42/6 म्हणजे 42 ला भागणार आहोत तर 6 ने भागणार आहोत। बघ थोडक्यात काय करणार बघा आपण या ठिकाणी 6 चा टेबल पाढा 42 येईपर्यंत म्हणणार आहोत। बघा मग 6 चा टेबल किंवा पाढा 42 येईपर्यंत मग 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चुक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 7 42। मग 42 येईपर्यंत जर म्हटलं तर 6 7 42। मग काय सांगता येते बघा या ठिकाणी तर 42 मधून 42 मायनस करणार, मग 2 मधून 2 गेले राहणार 0, 4 मधून 4 गेले राहणार 0। म्हणजे भाग कितीचा गेला आपल्याला तर 7 चा, म्हणून या ठिकाणी भागाकार येणार आहे बघा 7। बघ ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करूया, सेव्ह अँड नेक्स्ट। नेक्स्ट एक्झाम्पल सांगते बघा 56/8। बघ फक्त आपण या मांडणीमध्ये घेऊया बघा 56/8 म्हणजे आपण 56 ला भागत आहोत। बघा पहिल्यासारखंच 56 ला भागत आहोत आणि 8 ने भागत आहोत। आपण 8 ने भागत आहोत म्हणजेच काय करणार बघा 8 चा टेबल पाढा 56 येईपर्यंत म्हणणार आहोत। मग कसं म्हणता येईल आपल्याला बघा 8 चा पाढा 56 येईपर्यंत 8 एके 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चुक 32, 8 पंचे 40, 8 सकम 48, 8 साती 56। म्हणजे या ठिकाणी कितपर्यंत टेबल म्हणत गेलो आपण 56 येण्यासाठी 7 पर्यंत। मग काय तर 56 या ठिकाणी लिहूया। मग 56 मायनस 56, 6 मधून 6 गेले खाली राहतात 0, परत 5 मधून 5 गेले खाली राहतात 0। म्हणजे काय तर भाग गेला बघा 7 चा, म्हणून भागाकार येते या ठिकाणी पण 7। मग ऑप्शन नंबर 3 सिलेक्ट करूया, सेव्ह अँड नेक्स्ट। नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा 28/4। आपण फक्त या मांडणीमध्ये घेऊया 28/4। मग 28 ला 4 ने भागत आहोत, मग 4 चा टेबल 28 येईपर्यंत म्हणूया। बघा मग 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चुक 16, 4 पंचे 20, 4 सके 24, 4 साता 28, 4 साते 28। म्हणजे 28 येईपर्यंत किती तर 7 ने भाग जाईल। मग बघा या ठिकाणी पण 8 मधून 8 गेले 0, 2 मधून 2 गेले 0। मग पूर्ण भाग कितीचा गेला या ठिकाणी 7 चा, म्हणजे भागाकार येते आहे बघा 7। मग ऑप्शन नंबर 4 सिलेक्ट करूया, सेव्ह अँड नेक्स्ट। नेक्स्ट एक्झाम्पल 15/5। मग या ठिकाणी 15 ला भागत आहोत 5 ने भागत आहोत। मग 15 येईपर्यंत 5 चा टेबल म्हणूया 15 येईपर्यंत। मग 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 15 येईपर्यंत म्हणजे 3 चा भाग गेला बघा 5 त्रिक 15। आता 15 मधून 15 मायनस करूया, 5 मधून 5 गेले 0, 1 मधून 1 काढला 0। मग पूर्ण भाग कितीचा गेला 3 चा, म्हणून भाग येत आहे बघा 3। ऑप्शन नंबर 3 सिलेक्ट करूया, सेव्ह अँड नेक्स्ट। नेक्स्ट एक्झाम्पल 32/8। बत्तीस ला भागत आहोत 8 ने भागत आहोत, म्हणजेच 8 चा टेबल 32 येईपर्यंत म्हणूयात। बघा मग
8 एके 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चौके 32, 8 चौके 32, 4 चा भाग जात आहे. मग 32 मधून 32 मायनस करूयात, वजा करूयात. मग 2 मधून 2 काढले राहतात 0, 3 मधून 3 काढले राहतात 0, म्हणजे पूर्ण भाग गेला बघा 4 चा. म्हणून ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल 32 भागीला 4 रिपीट झालेले आहे. तरी एक वेळा बघा. मग बघा 32 भागीला 4 म्हणजे 32 ला 4 ने भागत आहोत. मग 4 चा टेबल 32 येईपर्यंत म्हणूया. 4 चा टेबल 32 येईपर्यंत. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सके 24, 4 साते 28 आणि 4 आठे 32, म्हणजे भाग जात आहे बघा 8 चा. मग 32 मधून 32 वजा करूयात, मायनस करूयात. 2 मधून 2 काढले राहतात 0, 3 मधून 3 काढले राहतात 0, म्हणजे भाग जात आहे बघा 8 चा. मग 8 ऑप्शन नंबर 4 सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता बघा 56 भागीला 7 म्हणजे 56 ला भागत आहोत, 7 ने भागत आहोत. मग 7 चा टेबल 56 येईपर्यंत म्हणूया. बघा 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 सकम 42, 7 साती 49, 7 आठी 56. 8 चा भाग जात आहे. म्हणजे 56 येईपर्यंत 8 चा भाग. मग 56 मधून 56 मायनस करूयात, वजा करूयात. 6 मधून 6 गेले खाली राहतात 0, 5 मधून 5 गेले खाली राहतात 0, म्हणजे भाग गेला 8 चा. मग ऑप्शन नंबर 4 सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता बघा 24 भागीला 3. आता या ठिकाणी 24 ला 3 ने भागत आहोत, म्हणजे 3 चा टेबल 24 येईपर्यंत म्हणूया. मग 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 सके 18, 3 साता 21, 3 आठा 24. बघा मग या ठिकाणी भाग जात आहे 8 चा. मग या 24 मधून 24 वजा करूयात. मग 4 मधून 4 काढले राहतात 0, 2 मधून 2 काढले राहतात 0, म्हणजे भाग गेला बघा 8 चा. म्हणजे ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता बघा 18 भागीला 2. 18 ला 2 ने भागत आहोत, म्हणजे 18 येईपर्यंत 2 चा टेबल पाडा म्हणूया. 18 येईपर्यंत. मग 2 एके 2, 2 दुने 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंचे 10, 2 सक 12, 2 साती 14, 2 आठी 16, 2 नवे 18, म्हणजे 9 चा भाग जात आहे. बघा मग 18 मधून 18 वजा करूया, मायनस करूया. 8 मधून 8 काढले राहतात 0, 1 मधून 1 काढला राहते 0, म्हणजे पूर्ण भाग गेला 9 चा. ऑप्शन नंबर 2 सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता बघा 12 भागीला 2 म्हणजे 12 ला 2 ने भागत आहोत. मग 12 येईपर्यंत 2 चा टेबल म्हणूया. बघा 2 एके 2, 2 दुने 4, 2 त्रिक 6, 2 चौके 8, 2 पंचे 10, 2 सके 12. मग भाग गेला बघा 6 चा. मग 12 मधून 12 वजा करूयात, मायनस करूयात. 2 मधून 2 काढले राहतात 0, 1 मधून 1 काढला राहतात 0, म्हणजेच भाग गेला बघा 6 चा. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करूया.
सेव्ह अँड नेक्स्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा प्रकारे आज बिना हातच्याचा विदाउट बॉरोविंग भागाकार या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत. तर तुम्हाला या ठिकाणी बघा, या स्वाध्यायामध्ये टोटल 50 क्वेश्चन होते, त्यातील फक्त आपण 10 सोडवलेले आहेत. जर तुम्हाला 50 संपूर्ण सोडवायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी टेस्टची लिंक देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेस्ट सोडवू शकता. तर या ठिकाणी आज करूयात बघा, आपण सबमिट करून बघूयात. टेस्ट सबमिट. बघा, आपण टोटल 50 क्वेश्चन पैकी किती 10 सोडवलेले आहेत आणि तेही आपले करेक्ट आन्सर आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी काय होणार बघा, तर पालक वर्गांना सुद्धा आपल्या पाल्यांकडे विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. तर आपण प्रोजेक्ट या ठिकाणी असा प्रोग्राम तयार केलेला आहे की विद्यार्थ्यांचा ऑटोमॅटिक अभ्यासही होणार आणि त्या ठिकाणी त्यांची चेकिंगही होणार. म्हणजे कशा प्रकारे अभ्यास बरोबर आलेला आहे किंवा चुकलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी पालक वर्गाचा विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याचा जो वेळ होता तो या ठिकाणी वाचलेला आहे. तर अशाच प्रकारे संपूर्ण लेक्चर सिरीज तुम्ही बघू शकता आणि संपूर्ण स्वाध्याय सुद्धा या ठिकाणी टेस्ट स्वरूपात सोडवू शकता. चला तर राहिलेला भाग आपण उद्याला घेऊया.